अहो काळजी नका करू, या वेळेच्या निवडणुकीत गुलाल आपलाच. हा हा हा, धन्यवाद. काकी आओ. भाऊ काकी अहो मला तुमच्याशी बोलायचं होतं. काकी मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवलाय. अहो मी खरंच सांगतोय, मी काय बी नाही केलेलं. मलाच कळणं झालंय मला तिकीट कसं काय मिळाले. मी तर पक्षाकडे काही बोललो बी नव्हतो. बोलायला कशाला पाहिजे, आणि दरवेळी सांगूनच सुचवायचं असतं असं कुठं काय आहे. माणूस ज्या पद्धतीनं काम करतो ना, कळणाऱ्याला बरोबर कळतं. जेव्हा टीव्हीवर तुझी बातमी आली ना, खरं तर तवाच वळखायला पाहिजे होतं मी. अहो काकी त्या बातमी मागं माझा खरंच हात नव्हता. तू सांगशील आणि मी विश्वास ठेवीन असं वाटलं का तुला? तुझं लग्न झाल्यापासून तू लय बदललायस. तुझी बायको फितवतीये तुला. तुला आणि तुझ्या बायकोला पुरतं ओळखू नाही मी. काकी अहो माझं खरंच काय चुकलं नाही, तरी मी तुमची माफी मागतो. काकी हवं तर 4 शिवाय घाला मला, पण असं बोलणं नका तोडू. अगं कांचन, एवढं म्हणतोय तर करून टाकी त्याला माफ. तुम्ही गप्प बसा. मी अजिबात ऐकून घेणार नाही कुणाचं. काकी अहो मला पाहिजे ती शिक्षा द्या, पण माझ्याशी असं वागू नका. काकी एकदा माफ करा मला. अरे तू दुसरं काय केलं असस ना, मन मोठं करून माफ बी केलं असतं तुला, पण ह्या बाबतीत नाही. आणि माझी खुर्ची हिसकावून घ्यायला चालला होतास तू. आता तर अजिबात माफी नाही तुला. जा माझ्या तोंडासमोरनं चालता हो. मला तुझं तोंड बघायची इच्छा नाही. जा. काकी अहो जा म्हटलं ना, तुझं तोंड पण दाखवू नको मला परत. या वीरूला कसं समजवू मी? त्याची गरज आहे या भागाला. जो शिखरावर बसायच्या उंचीचा आहे तो असा पायथ्याशी पडून राहतोय. नाही, मला काहीतरी केलंच पाहिजे. वीरू आमदारकीला उभा नाही राहिला तर हा मतदारसंघ परत 5 वर्ष मागे जाईल हे कधी कळणार आहे त्याला? त्यात काकी गुलाम बनवून ठेवतील त्याला. अख्खं आयुष्य गुलामीतच जाईल. वहिनी, वहिनी काय बी करा, पण हे सगळं थांबवा आता, नाहीतर लय मोठा मॅटर होईल. अहो काय झालं भाऊजी? काय थांबायचं आहे? आणि एवढं धापा टाकत कसं काय आलाय तुम्ही? हा वहिनी, लोक काकींवर लय चिडलेत. त्यासने असं वाटतंय की काकीने रातोरात राजकारण करून वीरूचं तिकीट कापलंय. काय? अगं सुनबाई, शेवटी लोकांच्या मनातला नेता आहे आपला वीरू, आणि त्याचं जर तिकीट कापलं तर लोक तर चिडणारच आहे तिकीट. वय वहिनी, आणि त्यात वीरू त्याला काय सांगावं म्हटलं की तो या विषयावर काय बोलायनाच माझ्याशी. उलट माझ्यावर धावून येतोय तो. मला काय करावं काय सुचना, म्हटलं तुमच्याशीच बोलावं एकदा. नाही भाऊजी, अहो असं नाही झालं पाहिजे. काही बी झालं तरी हो मतदारसंघ असा अस्वस्थ नाही झाला पाहिजे. अहो लोकांनी काही वेड वाकडं केलं, जाळपोळ केली किंवा सरकारी गोष्टींचं नुकसान केलं तर किती महागात पडेल आपल्याला. सुनबाई, आता तुलाच काहीतरी उपाय काढावा लागणार बघ. वय मामा, तुम्ही नका काळजी करू. मला पूर्ण विश्वास आहे वीरू ह्या मतदारसंघात अस्थिरता निर्माण होईल अशी कुठली बी घटना घडू नाही देणार. मी बोलते त्याच्याशी, तुम्ही नका काळजी करू. वय वहिनी, तोवर आम्ही लोकांनी आवरण्याचा प्रयत्न करतो. चला मामा, चल.
येतो. काकी, मला एक महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. आता काय नवीन राजकारण खेळायला घेऊन आलीस? अहो नाही काकी, तुम्हाला असं का वाटतं की माझ्या डोक्यात सतत राजकारणच चालत असतं? ते वीरूबद्दल बोलायचं होतं. पण मला काय बोलायचं नाही. आणि बोलून बोलून काय बोलणार आहेस ग तू? हा, वीरूचा ह्याच्यात काय दोष नाही, वीरूला तिकिटाबद्दल काय माहीतच नाही. अगं तुम्ही दोघं नवरा बायकोनी एकसारखी वाक्य पाठ करून आलेत मला ऐकवायला. मला काय माहित नाही का? पण ह्याच्या मागं तुझी चाल होती. हो नाही काकी, हे सगळं तुमच्या मनात आहे, असं काहीच नाही. लय साळसूटपणाचा आव्हान नकोस. मी भुलणार नाही. तू असशील अंकुशरावाची पोरगी, पण मी बी हाय कांचन सूर्यवंशी. या सूर्यवंशी घराण्याची कारभारीन. अगं राजकारण कोळून प्यायले मी. तुझ्या नवऱ्याला निवडणुकीत उभं करायचं म्हणून माझ्या पाया पडायचं नाटक केलं होतंस तू. तुला काय वाटतंय मला कळलं नाही? पण शेवटी नाक घासत माझ्याकडेच यायला लागलं ना तुझ्या नवऱ्याला. बघितलंस ना तू? तुम्ही माझं काहीच ना ऐकून घेता माझ्यावर आरोप करत चाललाय का? काय ऐकायचंय तुझं? काय ऐकायचंय तुझं? अशी कोण लागून गेलीस ग तू? हा, तुम्ही दोघं नवरा बायकोनी माझ्या विरोधात किती पण आटापिटा केला ना, तर शेवटी माझ्याच पायाची धूळ चाटावी लागणार आहे तुम्हाला. कारण तुमची लायकीच ती आहे. अहो वहिनी, किती काम करताय? जरा तब्येतीची काळजी घ्या. अहो भाऊ, मी जर काम नाही केलं ना तर आजारी पडेल. अहो हे काम करते, वाईच हालचाल करते म्हणून बरी आहे. बर बसा तुम्ही इथं, मी वाईच चहा टाकते तुमच्यासाठी. म्या बसतो, पण चहा काय टाकू नका, उगा तुम्हाला त्रास नग. तुम्ही आपलं तुमचं काम करा. वहिनी, तुम्हाला माहित आहे का, अहो तुमच्या विरूनं दादासाहेबांसारखीच लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे बरं का. अहो परवा गावातल्या लोकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. लोकांना धान्य वाटलं आणि गावात दादासाहेबांच्या नावानं अन्नछत्र सुरू केलं. गावातल्या लोकांना कुणाला बी कधी बी काय बी लागलं ना, तर गावातली लोक हक्कानं विरूकडे येतात. तुम्हाला सांगू का वहिनी, हो दादासाहेब असतं तर त्यांना लई आनंद झाला असता, लय अभिमान वाटला असता बघा. वै भाऊजी, तुम्ही अगदी खरं बोलताय बघा. अहो मला सारखं राहून राहून वाटतंय, विरू जर निवडणुकीला उभा राहिला ना तर हमखास निवडून येणार बघा. मग ह्या भागाचा काया पालटच करतो का नाही बघा, रूपच बदलतो या सगळं. बस भाऊ. अहो काय लावलंय तुम्ही समजानी ही? का तुम्ही समधी माझ्या पोरा जीवाच्या पाठीमागे लागलायसा? अहो वहिनी, अहो माझं पोरग दादासाहेबांसारखं आहे इथपातूर ठीक आहे व म्या काय सुधीक बोलले ना का तुम्हाला समजेच नाही असं वाटतं या माझ्या पोराचा शेवट दादासाहेबांसारखा व्हावा म्हणून? वहिनी असं काय बोलताय? दुसरं काय बोलू मग म्या? अहो त्याला राजकारणापासून लांब ठेवायला पाहिजे तुम्ही, तुम्हीच त्याला त्या राजकारणात ढकलताय वय. अहो वहिनी, जी वेळ दादासाहेबांवर आली ती विरूवर येईल असं का वाटते तुम्हाला? अहो तवाची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. ती मला काय सुधीक ठाव नाही. माझा इरू राजकारणात जाणार नाही म्हणजे नाही. आणि परत ह्यो विषय माझ्याजवळ काढू नका, मी अजिबात खपून घ्यायची नाही. मग माझ्या समोर कोणी बी असू द्या. ठीक आहे, नाही काढत पुण्यांदा विषय, मी येतो.
कांचन, बाहेर एक माणूस आलाय. तो म्हणतोय त्याला तुझ्याशीच खाजगी बोलायचंय. बोलवा त्याला. या. कामात आहे, नंतर फोन करतो. नमस्कार. बोल, काय काम आहे? अरे ही सगळी आपलीच माणसं आहेत. बोल. दिल्लीवरून पैसे पाठवलेत पृथ्वीने. तालुक्याला एक माणूस घेऊन थांबलाय, ते पैसे इकडे घेऊन यायचे. ऍक्च्युली मी तुम्हाला फोनवर सांगणार होतो, पण कळलं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे पोलिसांचा ताफा वाढलाय. ज्या मार्गावरून आपण पैसे घेऊन येणार आहोत तिकडे 2 चेकपोस्ट आहेत. आणि पैशासकट जर कोणाला पकडलं तर खूप महागात पडेल आपल्याला. ठीक आहे, तू जा, मी बघते काय करायचं. ठीक आहे, येतो. मम्मी, तुम्हाला काय वाटतंय? किती पैसे पाठवले असतील हो यांनी? लाखो, करोडो? नाही म्हणजे लई रक्कम असेल तर आपल्याला विश्वासातला माणूस पाठवायला पाहिजे ना. उगाच रिस्क नको. हा, रिस्क नको ना. अगं निशा, यात काळजी करण्यासारखं काय बी नाही बघ. आजपर्यंत या घरातली सगळी जोखमीची आणि विश्वासाची कामं एकाच माणसाने केली, तो म्हणजे वीरू. आजचं काम पण आपण. हो, लय विश्वास आहे ना तुमचा, पण जास्त पुळका येऊ दे नका. काल बघितलं ना कसा पाठीत खंजीर खुपसलाय त्यानं. अगं कांचन, पर एवढं जोखमीचं काम करणारा दुसरं कोण आहे का? त्यामुळं मला वाटतं तू त्याच्याबद्दलची आडी मनातनं काढून टाक आणि हे काम त्यालाच सांग. तुमचं म्हणणं बरोबर आहे. कितीही झालं तरी पोलिसांचं चेकिंग पार करून यायचं कसं फक्त त्याच्याकडे आहे. आणि रक्कम सगळी आहे ती कॅशमध्येच आहे. ठीक आहे, बोलवा त्याला. इलेक्शन तोंडावर आहे, रिस्क नको घ्यायला. हॅलो वीरू, कुठं आहेस? बर, नाही ताबडतोब घरी ये, तुला कांचननी बोलवले. होय, हा येते. मम्मी, मी काय म्हणते, तुमची काय हरकत नसेल तर मी पण हे काम करू शकते बर का. अहो, कोल्हापूरला असताना आमच्या पप्पांचे पैसे बँकेत टाकायला मी जायची. कशी वाटली आयडिया? भारी आहे ना? लय भारी आहे. तुला कोणी विचारलंय का अगर कशाला मत देते मध्ये मध्ये? अगं बँकेत पैसे टाकण्या एवढं सोपं असतं ना तर दुसऱ्या माणसाला नसतं का सांगितलं मी? जा आता जाऊन बस. काकी, तुम्ही बोलवलं का मला? होय वीरू, तू मला माझ्या पोरासारखा आहेस रे. अरे लहानपणापासून मी तुला वाढवलंय आणि आपल्या पोरावर आईला जास्त वेळ रागवता येत नाही रे पोरा. म्हणजे तुम्ही मला माफ केलं? होय. वीरू जी. माझं एक काम करशील का? काकी तुम्ही फक्त आदेश द्या, काम झालंच म्हणून समजा. अरे तालुक्याला एक माणूस आलाय
इलेक्शनसाठी पैसे आलेत दिल्लीवरनं, ते घेऊन यायचे. चालते. नाही चालणार. पिऊ, तू काय बोलतेस ही? मला नाही चालणार तू ते पैसे आणायला गेलेले. जरा शांत बसते. काकी, तुम्हीच काय मनावर नका घेऊ. वीरू, तू मनावर घे. मी तुला ते पैसे आणायला जाऊ देणार नाहीये. पिऊ, जरा शांत बस तू. हे बघ, मला कळतंय मी काय करतोय ती. उगाच तू याच्यामध्ये पडू नकोस. मी बघून घेतो काय ती. काय बघणार आहेस? हा, काय बघणार आहेस? जर का ते पैसे गडबडीचे असले आणि पोलिसांनी तुला पकडलं तर काय करणार आहेस तू? आणि मी तुला लिहून देते, जर का तुला पोलिसांनी अटक केलं ना तर तुझ्या या काकी तुला सोडवायला बी येणार नाही. काय गरज होती याला एवढ्या रात्री पैसे आणायला जायची? एवढी रात्र झाली तरी आला नाही अजून घरी. अहो भाऊजी तरी मला सांगत होते काकी फसवतायत तुला. माझं ऐकलं नाही तर नाही, वरनं माझ्याकडेच हात उचल. काय म्हणजे विनानं मारलं तुम्हाला? नाही, फक्त हात उचल. सुनबाई, त्याच्यावर रागवू नकस बरं का. अगं तुला मारावं बिरावं असं काही त्याच्या मनात नसेल, चुकून झालं असेल त्याच्याकडनं. अहो नाही मामा, मला माहितीये वीरू माझ्यावर कधी हात उचलूच शकत नाही. अहो पण काकी काकी सारखं त्याला ते करायला प्रवृत्त करू शकतात. आणि मामा, तो काकींच्या पायाखालचं पाय पुसणं बनण्याआधी ना मला काहीतरी करावं लागतं. आता पण बघितलं ना, हो नाहीच ऐकलं त्याने माझं. त्याला एकदा फोन लावते असेल. नाही नको, मी नाही लावत त्याला फोन. भाऊजी, अहो तुम्ही लावता का? बघा तरी तो कुठं आहे, एकदा लावा ना त्याला फोन. अहो वहिनी, मी फोन करून करून कंटाळलो होता, पण तो एक बी फोन उचलण्यात आलाय. असा कसं उचलणं झालाय? अहो एवढी रात्र झाली. मामा, काही झालं तर नसेल ना वीरूला? सुनबाई, असलं बोलत असेल तर कशाला मनात आणतेस? अगं गाडी चालवत असेल त्यामुळे त्याला उचलता येत नसेल. जरा धीर धर, येईल एवढ्यात. अहो कसा धीर धरू मामा? तुम्हाला माहित आहे ना किती रिस्कचं काम आहे ते. अहो एकतर एक पहिलेच निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळं पैशांची अफरातफर होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त लागला. अहो उगाच काही घडलं तर वीरू बिनकामाचं अडकायचं. काकींचं काय, त्या हात वर करून होत्या मोकळे. नाही, मला आत्ता जाऊन काकींशी या विषयावर बोलायला पाहिजे.